नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय या ठिकाणी घेऊन येत आहोत. आपल्या मोसंबीचं स्टोरेज याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेऊ. तर आपली जी मोसंबी आहे, सध्या ज्या लोकांची मोसंबीची बाग हार्वेस्टिंग झाली आहे, बाग तुटली आहे, तर अशा लोकांनी बागेमध्ये काही कामं लगेच करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपण ते कामं केले तर आपलं पुढची जी बाग आहे ती चांगली येणार आहे. याचं कारण असं की आपलं जे सध्या जे फळ आहे, जे फळाने आपल्या मोसंबीमधील बरीचशी ताकद काढून घेतली, तर ती ताकद आपल्याला पुन्हा त्या फळांना देणं आहे. आणि आपली जी काडी असते ही, तर या काडीमध्ये पुन्हा जर आपण स्टोरेज दिलं तरच आपल्याला पुढचं जे आंब्याबार आहे तो चांगला येईल. आणि यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या या फळाने प्रत्येक घटक आपल्या मातीमधून उचलला आहे. मग NPK असेल किंवा सूक्ष्म घटक असतील, तर यासाठी आपल्याला फक्त ऑर्गॅनिक प्रोसेस न करता ज्या ज्या गोष्टी आपल्या झाडांना आवश्यक आहेत, मग काही केमिकलही असतील आणि काही ऑर्गॅनिकही असतील, तर या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्या बागेला होणं आवश्यक असतं. आणि जर आपण ते केलं तरच आपली पुढची बाग चांगली येते. चालू वर्षी बऱ्याचशा लोकांची मोसंबीमध्ये फळगळ जास्त आहे पहा, आणि त्या फळगळीमुळं लोक त्रस्त आहेत. तर ही जी फळगळ आहे ही थांबवायची असेल आपल्याला, तर आपल्याला आत्तापासून झाडामध्ये ताकद देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण आत्तापासून झाडामध्ये ताकद दिली तरच ते झाड सशक्त बनन, आणि सशक्त झाडामध्ये कोणतीही गळ कधीच होत नाही. आणि आपले लोक काय करतात या ठिकाणी की ज्या दिवशी तुम्हाला बागेला पाणी द्यायचं त्याच्या आदल्या दिवशी किंवा एक 2-3 दिवस आधी बागेमध्ये खताचा डोस टाकतात, आणि खताचा डोस टाकून त्या बागेला पाणी फोडण्याचा प्रयत्न करतात. आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्या बागेला चांगलं फळ घ्यायचं असेल, एक तुमचा एखादा मुलगा असेल आणि त्याला पहिलवान बनवायचं आहे, तर पहिलवान बनवायसाठी त्याला आपलं 1-2 महिने 4 महिने खायला प्यायला द्यावं लागेल, चांगल्या गोष्टी त्याला द्यावं लागतील, तेव्हा तो त्या ठिकाणी पहिलवान बनेल. जर त्या मुलाला आपण, ज्याला पहिलवान बनवायचं, जर आपण त्याला आदल्या दिवशी खायला दिलं, काजू बदाम काय असेल ते, आणि खायला देऊन आपण जर त्या मुलाकडून त्याला सांगितलं की बाबा उद्या कुस्ती आहे आणि उद्या ही कुस्ती तुला जिंकायची लगेच, तर तो कुस्ती कधीही जिंकू शकत नाही. कारण त्याने जे खाल्लं ते आदल्या दिवशी खाल्लं, ताकद नाही झाडामध्ये, स्टोरेज नाही कोणतंही, आणि स्टोरेज नसल्यामुळं त्या बागेतील अशक्तपणा असतो, आणि त्यामुळं आपलं झाड हे फुटतं. पण फुटल्यानंतर आपली गुंडीगळ असेल किंवा जेव्हा मोसंबी आपली मोठी बनते, तर या ठिकाणी दिसतं बाबला हा कोल्याडोट्रोकम वृक्ष या ठिकाणी दिसले बाबला. या ठिकाणी हा जो देठ आहे हा या ठिकाणी दिसतोय की हा देठ वाळला आहे. आणि ही जी समस्या आहे ही मुख्य समस्या आपल्या प्रत्येकाच्या बागेमध्ये असते, आणि या समस्येमुळं जवळपास काही ठिकाणी 80% गळ मी पाहिली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक बागा पाहिल्या की त्या बागेमध्ये खूप मोठ्या समस्या या ठिकाणी आहेत. तर सध्या आपल्याला माझी जी टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी, तर या शेड्यूलनुसार काही गोष्टी ताबडतोब करणं आवश्यक आहे. बाग तुटल्यानंतर 48 तासामध्ये एक फवारणी त्याला आपल्या व्हायला पाहिजे. जर 48 तासामध्ये फवारणी झाली तर आपल्या झाडाला फळ गेल्यानंतर ज्या जखमा झाल्या असतात त्या जखमेमधून बुरशी अटॅक करत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या फवारणीच्या माध्यमातून पानातून काही घटक आपण त्या पानांना देत असतो, झाडांना देत असतो. तर झाडांना जेव्हा आपण ते घटक देऊ तेव्हा झाडामधील जे स्टोरेज आपण काढलं त्याची भरपाई आपल्याला पुन्हा होईल आणि झाड सशक्त होईल. हे घटक देत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची की नत्रयुक्त खतं आहेत ते कमी द्यायचे. त्याचं कारण असं की नत्रयुक्त खतं जर आपण जास्त दिली तर आपल्या बागेमध्ये शूट मारण्याचं, म्हणजे फूल न येता फक्त नवीन पालवी त्या ठिकाणी येईल, आणि अशा वेळेस आपली जी बाग आहे ती बाग फेल जाऊ शकते. तर यासाठी जे सगळे खतं आहेत, सगळे घटक आहेत ते देणं आवश्यक आहे. तर यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, ज्या बागा माझ्याकडे आहेत त्या ठिकाणी गळीची जी समस्या आहे
ती जवळपास 90-95% सुटलेली आहे. याचं कारण असं की पूर्ण शेड्यूल चालतं वर्षभर. शेतकऱ्यांनी बागेमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याला खूप मोठं महत्त्व बागेमध्ये असतं. पहा या ठिकाणी पहा आपण की हा प्रॉब्लेम आहे पाहिजे, हा नाही पाहिजे आपला. आणि ज्या बागेमध्ये किंवा ज्या झाडामध्ये स्टोरेज आहे तर ते झाड लगेच नवीन नवती काढायला लागतं. या ठिकाणी पाहू शकतो आपण ही जी नवीन नवती आहे तर या नवतीला आपल्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये स्टोरेज द्यावं लागत. या ठिकाणी आपण दिसतंय बा आपलं नवीन नवती या ठिकाणी निघू लागली. नवीन नवती निघते म्हणजेच त्या झाडामध्ये स्टोरेज चांगला आहे. जर स्टोरेज कमी असेल तर नवीन नवती या ठिकाणी निघत नाही कशीच. आणि फळांची जी साईज आहे किंवा फळगळ आहे ही सगळी समस्या जी आहे ती झाडामध्ये जेव्हा ताकद कमी पडते, ताकद कमी पडल्यानंतरच आपलं झाड गळायला लागतं आणि कोणतीही बुरशी त्यावरती अटॅक करते. तर आपण जर बुरशी वेळच्या वेळी थांबवली आणि त्या बुरशीचं नियंत्रण केलं, बुरशी कशी थांबवायची, तिची लाईफ सायकल कशी आहे, कोणत्या वातावरणामध्ये बुरशी तयार होते, ह्या जर गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळल्या तर तुमच्या मोसंबी बागेमध्ये तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ कधीच येत नाही मित्रांनो. यामध्ये होतं काय माहिती की शेतकरी आपले जे आहेत ते ज्या दुकानामध्ये जात आहेत त्या दुकानदाराला माहीत नाही की गळ का होते. आणि अशा वेळेस आपण अशा माणसाकडे जातो की ज्याला इलाजच माहीत नाही. आता शेतकरी स्वतः डॉक्टर या ठिकाणी बनतात, काही लोक हुशार आहेत त्याच्यामध्ये, पण सगळ्या लोकांना ही जी माहिती आहे ही नसते. आणि अशा वेळेस आपल्या बागा वाया जातात, काही ठिकाणी मर होते, झाडामध्ये पिवळेपणा येतो. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपल्याला आत्तापासून त्या बागेचं शेड्यूल चालू करणं महत्त्वाचं आहे. मग या शेड्यूलमध्ये शेतकरी मित्रांनो फक्त खत हा एक भाग नाही आहे. खत फक्त टाकून जर बाग चांगली आली असती तर आपल्याला कशाची आवश्यक नाही. पण होतं काय की आपलं खत टाकल्यानंतर आपल्या बागामध्ये काही चुका होत असतात आणि त्या चुका होऊ नयेत यासाठी आपण जर काळजी घेतली, तंतोतंत आपण जर काम केलं बागेमध्ये तर आपली बाग वाया जात नाही. पहा या ठिकाणी पाहू शकतो आपण की ही जी नवीन नवती या ठिकाणी दिसते पहा, तर ही महत्त्वाची आहे, हिला आपण जपलं पाहिजे. या ठिकाणी नागाळीचा पण थोडासा प्रादुर्भाव होतो लगेच नवीन पानावरती. तर त्यासाठी आपल्याला काही केमिकल जे औषधं असतात ते घेणं आवश्यक असतं. या ठिकाणी पाहू शकता फळांची जी साईज आहे खूप चांगली आहे. आणि ही जी बाग आहे या बागेमध्ये अगदी 1 ते 2% गळ फक्त आपला या ठिकाणी दिसते. फायटोथोराची गळ असते, कोलेटोट्रिकम असते. तर ही गळ तर तुम्ही थांबवली आणि एक दसरा असेल, दिवाळी असेल, त्याच्या आसपास जर तुमची बाग विकायला गेली तर निश्चित तुम्हाला भाव भेटतील हे शेतकऱ्यांना माहीत आहे. पण शेतकरी तोपर्यंत बागेत थांबू शकत नाही आणि मग कमी भावामध्येच आपल्याला बागा द्याव्या लागतात. जर तुम्हाला पुढच्या वर्षी बाग टिकवायची असेल तर तुम्हाला पूर्ण जे शेड्यूल आहे ते फॉलो करावं लागेल. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की सूक्ष्म घटक, दुय्यम घटक, अतिसूक्ष्म घटक आणि आपले मुख्य घटक NPK, या सगळ्या घटकांचा जो एक डोस असतो किंवा त्यांचं जे शेड्यूल असतं हे आपण झाडांना देणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे केलं तर आपल्या बागेमध्ये निश्चितच विक्रमी उत्पन्न आपण घेऊ शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला बागा पाहिजेत तर ते या ठिकाणी पर्यटनला येऊन बागा पाहू शकता की ज्या बागेमध्ये फळगळ कमी आहे आणि विक्रमी उच्चांकी बागा त्या जातात. अगदी 1000 झाडं जर 50 लाख 60 लाखापर्यंत जात असतील आणि आपल्या शेतकऱ्यांचं होतं काय माहिती आहे की 1000 झाडांची किंमत आपलं एक 10 लाख 5 लाख पण साध्य बनत नाहीत. खर्च करतात, कष्ट करतात, पण इन्कम भेटत नाही. तर आपल्याला सध्या ज्या बागामध्ये स्टोरेजवरती आपण काम करू त्याच बागा चांगल्या येतील हे लक्षात ठेवा.